पुढचा बॉल आता आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती धाव देखील पूर्ण केली आहे. रोखण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय संघ जिजा विजय TI बॉयचा संघ चांगल्या फॉर्म मध्ये. फलंदाज भूपेंद्र माने चांगला खेळ चैतन्य पाटीलने केला आणि आता षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 35. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चला थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल दोन्ही संघांना. शेवटचे 6 बॉल शिल्लक. आता हे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल पाहावं लागेल. कारण आकाशचं पहिलं षटक 6 धावा त्याने खर्च केल्या. दुसरं षटक चैतन्य पाटील 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स. तिसरं षटक पुन्हा एकदा आकाश यादव गोलंदाजीसाठी त्याने खर्च केल्या 6, 1 विकेट पटकावली. चौथं षटक थोडंसं महागडं ठरलं अजय तोडकरचं 12 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने पटकावली. आणि या 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 5 धावा पुन्हा एकदा चैतन्य पाटीलने खर्च केलेत आणि म्हणूनच की काय आता 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर रन झालेत 35. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. नवीन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. लास्ट 6 बॉल्स टू गो. प्रितेश एका प्रितेशला मागील मॅच मध्ये आपण पाहिलं प्रितेश नाडकर आणि तो आता फायनल पर्यंत पोहोचलाय. आणखीन एक प्रितेश मैदानाच्या आतमध्ये. आता पाहूयात हा देखील फायनल पर्यंत पोहोचेल का, कारण हा प्रितेश नवीन गोलंदाज आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी विराज पडबळ आणि त्याच्या समोर नॉन स्ट्रायकिंग एंडला अमर सोनावणे. शेवटचे 6 बॉल शिल्लक. चला स्पीडअप घ्या. साऊंड ऑपरेटर आपण कुठे असेल तर त्वरितच आपण या. पहिला बॉल झाला पडल्यानंतर आतमध्ये आलाय. गेला बॉल बरोबर यष्टीरक्षक रुपेंद्र माने यांच्या हातामध्ये पहिला बॉल डॉट आलाय. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक. लास्ट 5 बॉल्स टू गो. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. पहिल्या डावाचा खेळ 35 झाल्या धावफलकावरती. अजून 5 बॉल आहेत. हो आणखीन एक चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा बॉल डॉट आलाय. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक. फटका फसतोय. सातत्याने प्रयत्न करतोय फलंदाज विराज पडबळ. बॅटिंग करावी लागेल. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. सर्व उपस्थित खेळाडू मालक कर्मधार यांना 6 बॉल 6 धावा आयोजकांमार्फत सांगण्यात येत आहे. पंचांचा जर निर्णय असेल तर अंतिम राहील. त्याच्यामध्ये कोणी गोलंदाजाचं नाव सांगायचंय. पुढचा गोलंदाज मनीष सावंत. याला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्याच्याकडून चूक आणि बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 आलाय. आता महत्वाचा 4 आलाय आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. 39. आकाश शिंदे यांच्याकडे थोडीशी चूक झाली आणि चौकार आता येत असताना पाहायला मिळाला. 39 39 धावा धावफलकावरती झाले. पहिले 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या बॉलवर आलाय आता चौकार. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. फायनलची दारं दोन्ही संघांसाठी उघडी आहेत. कोणता संघ फायनल पर्यंत पोहोचणार पाहावं लागेल, कारण पहिल्या उपांत्य फेरीमध्ये आपण पाहिलं तर OB11 संघ फायनल मध्ये दाखल झाला. आणखीन एक संघ असणार आहे चालू असलेल्या सामन्यामधून संघ फायनल मध्ये धडक मारेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसला आणि काय खेळ पकडलाय. पडला, लोळला, धड पडला. बॉल मात्र सुटला नाहीये त्याच्या हातामधून आणि आता विकेट. काय कॅच पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो हा झेल. उडी मारली, पडला, धड पडला, लोळला आणि सागर कांबळेने तो झेल मात्र पकडलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय सातत्याने प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. हा फटका लॉंग ऑन मध्ये सागर कांबळे बॉल पर्यंत पोहोचला. शेवटच्या क्षणाला त्याचा तोल त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र पहा काय झेल पकडलाय. अफवातून कॅच, वर कॅच. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर सोहम साठेने झोल एका हातामध्ये पकडलेला झेल आणि आता या सेकंड सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय सागर कांबळेने पकडलेला झेल. आतापर्यंत 2 झेल सक्सेस राहिले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दोन्ही झेल पाहायला मिळाले. एक झेल म्हणजेच पकडला होता तो सोहम साठेने. ती रील मात्र व्हायरल होते युट्यूबच्या माध्यमातून, प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून आणि आता ही देखील रील व्हायरल होईल सागर कांबळेची. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल देवकर, सकाळच्या सत्राचा हिरो.
उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आता फसलाय आणि आणखीन एक चेंडू आता डॉट येताना पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर षटकाराची गरज असताना षटकार ठोकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे राहुल देवकर. आता हा बॉल निर्धावालाय. मॅच ऑन झाली आहे. आतापर्यंत प्रितेशने अवघ्या 4 धावा खर्च केल्या आहेत. 1 विकेट पटकावली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. फटका खेळलाय. मनगटाचा वापर केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चुकलाय आणि आता 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. म्हणजेच 7 षटकांचा खेळ 36 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 41. म्हणजे जिंकण्यासाठी उर्वरित 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 42 धावांची. दुसरा उपांत्य फेरीचा सामना. महत्वाची लढत. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही संघांसाठी फायनलची दारं उघडी आहेत. 36 बॉल मध्ये करायचे आहे जिंकण्यासाठी धावा तब्बल 42 आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विनंती करेन माझी साथी समालोचक गोपी जाधव सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते मंगेश सावंत. 2 धावा संघाच्या धावसंख्येमध्ये 90च्या षटकामध्ये बर्डावर खूप गाजलेले फलंदाज आहेत ते मंगेश सावंत. खूप छान क्षेत्ररक्षण करता येते. चौथ्या पर्वातील सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच. लीग मॅच पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक अधिक स्वागत. आपण पाहतोय बॉल्स आयोजित नायगाव प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वाचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना इथे रंगलाय. पहिल्या डावामध्ये 41 भरवत असताना 42 धावांचं लक्ष्य प्रस्थापित केलेलं आहे टीम हँडल मैदानाच्या आतमध्ये. बरोबरच अनेक भाग्यवान विजेत्यांसाठी लकी ड्रॉ अनेक पारितोषिके जिंकण्याची लांबी संधी. 45 नंबर लकी ड्रॉ साठी 45 नंबर यांच्याकडे 45 नंबरचे त्वरित या मुख्य मंचाच्या दिशेने आपल्याला 45 नंबर आहे. त्याला मुख्य मंचावर यायचं तिथे आपल्याला लकी ड्रॉच्या माध्यमातून पारितोषिक मिळेल. त्यानंतर 93 नंबर 93 पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मुख्य मंचावर पोहोचायचं. वेलकम बॅक. आता मॅचच्या दिशेने जाऊया. 42 धावांचं लक्ष 36 बॉल मध्ये ठेवले. पुढे हा सामना रंगेल. 45 नंबर आणि 93 नंबर आपल्याला लगेचच यायचंय. 33 बॉल मध्ये 42. 25 जून 1983 चा दिवस मला लगेचच आठवतो. भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना रंगला होता आणि पहिल्या डावामध्ये भारतीय संघाने फलंदाजी केली आणि त्यावेळेला जास्त धावा आलेल्या नव्हत्या. पण दुसऱ्या डावामध्ये वेस्ट इंडिज सारख्या एका मोठ्या तगड्या संघासमोर एक छोटं आव्हान होतं. जसा पहिला डाव संपला कपिल देव रामलाल निकुंज यांनी ड्रेसिंग रूम मध्ये मीटिंग घेतली आणि सांगितलं या धावा जिंकण्यासाठी पुरेशा नसल्या तरी लढण्यासाठी पुरेशा आहेत. आणि तिथे भारतीय संघ लढला होता. तो विश्वचषक आपण जिंकला. आज देखील फायनल मध्ये पोहोचण्यासाठी ते लढायचे 42 टार्गेट आहे आणि हे टार्गेट वाचवायचं असेल तर अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजीने बरोबरच विकेट्स घेणं हे गरजेचं राहील. अमय बेटकर यांच्याकडे 93 नंबरचं कुपन होतं. त्यांना पारितोषिक मिळेल.
आणि त्यांच्या मागेच 45 आहे त्यांच्या जर्सीवर लिहिला उद्या रोहित शर्माचे फॅन असावेत. चला आता 45 रद्द झालाय. पुढचं कुपन यासाठी तयार राहा. गंगाधर सर गुणलेखित आहेत त्यांच्या हस्ते पुढच्या लकी ड्रॉसाठी 85 नंबरचं कुपन त्यांच्याकडे आहे. चला मुख्य मंचावर या. गौरीजी राणे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला आता कमिटी बॉक्सच्या समोर शेवटी आहेत बाजूला या. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. रुपेंद्र माने आणि आकाश शिंदे जोडी या डावाला सुरुवात करील. 36 बॉलमध्ये 43 बनवायचे. हा सामना हिथून देखील फिरवण्यासाठी प्रयत्न केला जाईल कारण इथून दोन्ही संघाला फायनलचं तिकीट जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. जो पराभूत होईल तो या स्पर्धेला या सामन्यानंतर टाटा बाय बाय गुड बाय करील. कोणता संघ असेल स्ट्रायकर्स दोन टीमच्या दरम्यान हा सामना. BJTA बॉल्स संपूर्ण टीम आपण तयार राहा. सचिनजी बाजिंकर यांच्याकडून ही सूचना आहे. जसा हा सामना संपेल लगेच नेक्स्ट मॅच टॉस होईल आणि अंतिम सामन्याला आपण सुरुवात करू. ऑल सेट हंपर सिग्नल लेट प्ले. समोर जे आहेत पुन्हा विनंती वर कोणी थांबणार नाही. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. धाव द्यायची होती पण धाव मिळाला नाहीये. पहिलाच बॉल पण हलक्या त्यांनी ड्राईव्ह केला होता. पहिला बॉल डॉट बॉल शेवटी डॉट बॉल येथील तेवढासा दबाव पण येईल. पहिल्या षटकासाठी बुरी ठाकूर विराज पडवळ म्हणजेच पॅडी. पहिल्या बॉलवर डॉट बॉल. दुसरा बॉल कोटी विकेट. अनिल वायगडकर आपल्या बॅट आहे घेऊन यायच्या इकडे. पहिला बॉल डॉट बॉल. दुसऱ्या बॉलला कव्हर्स मध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना पहिला चौका इथे बसवी केलाय धावालेच्या. चांगली आकाश बॅट मधून चौका. पहिला बॉल झुलता. दुसऱ्या बॉलवर चौका. धीराज पडवळ देखील एक मातबर खेळाडू संघ ऑलराऊंडर टीमचा कॅप्टन. 43 धावांचं लक्ष. पुढचा चेंडू कोटी विकेट नाही. पुढे आलाय. पुन्हा ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये. दोन खेळाडू सध्या 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत आहेत. पॉवर प्ले भेदणं आणि पॉवर प्ले मध्ये जो स्टार्ट मिळेल तो फ्लाइंग स्टार्ट गरजेचा असेल. अनेक मातबर संघ या स्पर्धेच्या आज बाहेर गेले. डिफेंडिंग चॅम्पियन्स देखील या स्पर्धेच्या बाहेर. आणि या पर्वामध्ये एक नवीन विजेता आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल खाली राहतोय. हो इथे विकेट कीपरने थोडीशी चूक केली असावी असं चित्र पाहायला मिळालं स्पष्ट. त्यानंतर हा बॉल डॉट बॉलच्या रूपाने येतोय. डॉट बॉल टाकायचे. 1-2 विकेटने काहीच होणार नाही. या फुलांचा गुच्छा ज्याप्रमाणे असतो त्याच्याच विकेट घ्यायचे. त्यानंतर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल कारण 42 धावांचं लक्ष. धावसंख्या सुद्धा स्कोर काढून 4 धावा बिनबाद. 4 बॉलवर 4. दुसऱ्या बॉलवर चौका. त्यानंतर 2 चेंडू स्तब्ध उभे ठेवले. विराज पुन्हा एकदा तयार. होती विकेटने आकाशसाठी लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. कव्हर्स मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. विल स्टॉप. 230 रनच्या मधून बॉल काढण्याचा प्रयत्न केला गेला. अडीला बॉलवर विराजकडे आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आपल्याला माहिती आहे या मॅचचं महत्व किती आहे. त्याच्या आधीची फायनल म्हणायला हरकत नाहीये. पुरंदरी बॉल्स करायचं तर सर्वोत्तम करायचं. द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. बॅटिंग खेळ सोबतची सावंत प्रसादची लाट बरेच आमचा धीराज पडवळ राजेजी काळे
सर्व आयोजकाच्या भूमिकेमध्ये भरपूर चांगली स्पर्धा. देखील चांगल्या टप्प्यावरचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेगाईचा इशारा शरीराचा भेद घेतला त्यांच्यानी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इथे दाखवला आणि सांगितलं लेग बाय एक्स्ट्रा धावसंख्या स्कोर कार्ड जमा झालेली आहे आतापर्यंत. 42चा पाठला करत असताना 6 पहिल्या 6 बॉल मध्ये फक्त 6 खर्च केले. म्हणजेच काय चांगली गोलंदाजी. अजूनही 23 शिल्लक आहे. 42 धावांचं लक्ष पण त्यासाठी देखील संघर्ष करावाच लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अशा पद्धतीने सुरुवात केली. विराज चेंडू निर्धावाला आहे. अजित मोहिते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. समालोचन कक्षामध्ये येऊन हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. नवीन गोलंदाज शेवटचा चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 2. षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 18. चारे भरघोष चैतन्य पाटील पुन्हा एकदा पाहायला मिळतो. चैतन्य पाटील षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी सज्ज. हे महत्वाचं षटक आणि यांच्या हातामध्ये पहिला बॉल डॉट आलाय. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक. चला स्पीडअप घ्या. साऊंड ऑपरेटर आपण कुठे असेल तर त्वरितच आपण या. पहिला बॉल पहिलाच बॉल पिचिंग झाला. पडल्यानंतर आतमध्ये आलाय. गेला बॉल बरोबर यष्टी रक्षक रुपेंद्र माने यांच्या हातामध्ये पहिला बॉल डॉट आलाय. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक. लास्ट 5 बॉल्स टू गो. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. पहिल्या डावाचा खेळ 35 झाल्या धाव फलकावरती. अजून 5 बॉल आहेत. हो आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा निर्धावेताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा बॉल डॉट आलाय. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक. फटका फसतोय. सातत्याने प्रयत्न करतोय फलंदाज विराज पडवळ. बॅटिंग करावी लागेल. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्याच्याकडून चूक आणि बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चेंडू शिल्लक दाखल झाला. आणखीन एक संघ असणार आहे चालू असलेल्या सामन्यामधून. संघ फायनल मध्ये धडक मारेल. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसला आणि काय झेल पकडलाय. पडला लोळला धड पडला. बॉल मात्र सुटला नाहीये त्याच्या हातामधून आणि आता विकेट. काय कॅच पकडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हा झेल उडी मारली. पडला धड पडला लोळला आणि सागर कांबळेने तो झेल मात्र पकडलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सातत्य एक चेंडू आता डॉट येत. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आता फसलाय आणि आणखीन एक चेंडू आता डॉट. खेळाडू मैदानापर्यंत पहिल्या डावातील फटका खेळलाय. मनगटाचा वापर केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो चुकलाय आणि आता 2 धावा धावून पूर्ण केल्या. म्हणजेच 7 षटकांचा खेळ 36 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय आणि इथून पुढे 30 धावांची तुम्हाला गरज आहे. ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 आलेत. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. ड्राईव्ह केलाय. मध्ये बॅटचा फेस खुला करत असताना दिशा दिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडंसं दाखल राहिलं तर हेच होईल. एकदम होऊ शकले असते. क्षेत्राचा थोडासा उशिराने दाखल झाला. तो त्याने लेट केला पण थेट 2 धावा घेतल्यात. रोहिणीच्या मदतीने 14 धाव फलक पोहोचलाय. 14 विकेट अद्याप आलेली नाहीये. सुरुवात चांगली. सेन्सिबल क्रिकेट. मेरिटवर खेळतात. असा बॉल तसा फटका. गरजेचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पण 42 बनवायचे. कोणतीच जोखीम इथे घेतली नाही. अभिषेक ठोंबरे पुढचा चेंडू मोठ विकेट. राऊंड विकेटने टाकला. एकदम राऊंड विकेटने बॉल हलक्यापणे घेऊन काढला. धाव इथे मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर 15 धावा. 2 षटकांचा केस संपलाय.
7.50 ची सरासरी पहिल्या 2 षटकांमध्ये येणारी 24 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 24 चेंडूंचा विचार जर आपण केला तर तिथून बनवायचे असतील जिंकण्यासाठी. बॉलमध्ये 27 सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव कमावण्यासारखं आणि थमावण्यासारखं बरेच काही आहे दोन्ही टीमसाठी. कोण गमावणार आणि कोण थमावणार याची देखील भरपूर चर्चा रंगीत आणि यानंतर अंतिम सामन्याची तयारी आहे. उत्कृष्ट आणि दर्जेदार असं आयोजन नियोजन पाहायला मिळालं. तुम्ही धन्यवाद व्यक्त केल्यानंतर सचिनजी पाटीलकर, सोबतजी सावंत, गुरुप्रसादजी लाड, सुरज कडवळ, अजयजी काळे, मुंबई हा प्रभास 2 दिवसाचं समालोचन त्यांनी संधी दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. दुसऱ्या षटकासाठी पुन्हा विराज बोलिंग तिच्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. पहिला बॉल कोणती विकेटने सुंदर रोल केली होती, टॅप केला हलक्या हाताने, विकेट किपर बॉलवर जाईल. मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला तिथे विकेट किपर सुद्धा दाखल होते. बॉलला थांबेल तो पण सिंगल. चांगली लेग कटर होती विराज कडून. पहिलाच बॉल आपण पाहिला सकाळपर्यंत थोडासा बळून घेताना पाहायला मिळाला. सिंगल मिळाली मागे जात असताना पण बॉलला टॅप केलं. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर दावा झालेला आहे. जिंकले तो सुद्धा स्कोर कार्ड 16 धावा. बॉल हवेत पॉइंटमध्ये फिल्डर कॅच प्रॅक्टिस चालली आहे की काय असं चित्राने एक चांगला खेळ. फलंदाज बाद पहिला धक्का कॅप्टनने विकेट घेतली. पहिल्या बॉलवर सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केली. दुसरा बॉल लेग कडे होता, हिट बाउन्स खेळण्याचा प्रयत्न बॉलवरती आला. हलक्या हाताने स्टिअर करायचा होता. पॉइंटला फिल्डर सुरेश झेल, बॅटर आउट. आकाश शिंदे परतलाय 16 या धावसंख्येवर पहिला धक्का. चातमध्ये चैतन्य पाटील देखील एक मातब्बर खेळाडू. चैतन्य घरेल टीमसाठी 42 धावांचं लक्ष एक देखील तिथे मिळाली आहे. 42 धावांचं लक्ष थोडस लक्ष राहावं लागेल. फिल्डिंग चांगली करायची, मार्जिन ऑफ एरर 0 ठेवायचं. त्यानंतर तुम्ही हिरो होईल. बॅटरी चैतन्य पाटील वनडाऊनच्या रूपाने मैदानामध्ये दाखल झालाय. आकाश इथे परतला पण 14 धावांची चांगली खेळी, चांगला कॅमिओ त्याने पेश केला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चैतन्य पाटील स्ट्रायकिंगला लेग कटर मागे गेलाय. बॉल हवेत क्षेत्ररक्षक दाबेल डीप स्क्वेअर लीगला सिंगल इथे घेतली. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय रुपेंद्र माने त्याच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला. त्या सामन्यामध्ये देखील भरपूर जबाबदारी असेल त्याच्या खांद्यावर. 42 धावा सहजासहजी पूर्ण करता येणार नाहीयेत, त्यासाठी देखील लढायचं. सध्या जर पाहिलं तर एकेरी धावांवर भर दिला जातो. एकेरीच्या मदतीने सध्या धावफलक 17 वर पोहोचलाय. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केली. या ओव्हरमध्ये एक विकेट आली विराटच्या खात्यामध्ये. समोर आहे आता रुपेंद्र माने याना माने. रुपेंद्रला चांगलीच बॅटिंग करायची. आतमध्ये येणारा बॉल लॉंग लेगला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर धावेल. बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत अखेर बॉलने जिंकली. चेन्नई सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. येतोय चौकार. 4 धावा. जागा बनवली बॉलला बॉलची जागा दाखवली. लीग लॉंग लीग फाईन लीग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता हे पाहिलं होतं. रुपेंद्र माने यासाठी जाणला जातो कल्पक खेळाडू. माहिती फटकेबाजी कशी करायची यावेळेला क्षेत्ररक्षक पाहत असताना तशा दाटणीने फटका सजवला आणि तिथे चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचले. टिपकी टोटलला तर स्कोर कार्ड 21. अजून 21 धावांची गरज. 42 लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. विराटने या षटकाची सुरुवात चांगली केली, परंतु त्यानंतर चौथा बॉलवर एक चौकार. त्याच्या ओव्हरमध्ये देखील त्याच्या विरुद्ध एक चौकार आला होता. तिने त्यांनी 6 खर्च केले. ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये त्यांनी 6 खर्च केले. त्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर्समध्ये जाईल बॉल. वर्तुळावर बॉल थांबवत असताना सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट रुपेंद्र मानेकडून.
एकेरीच्या मदतीने धावफलक आता 22 वर पोहोचला. 20 धावांची गरज. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव झाले. डॉट बॉल बेकिक्स घ्याव्याच लागणार आहेत. श्रीशा स्ट्रायकर्स विरुद्ध झेजा VJTI बॉल्स. तिला हा पण झॅक केलाय. बॉल होईल मिड विकेटला. ग्रुपमध्ये फिल्डर तिथे तैनात. एकदा ते नेते एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे चालले. टीमची टोटल आता स्कोर कार्ड 23. 19 धावांची गरज. 42 धावांच्या लक्ष्य. 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉलमध्ये आता बनवायचे. 19 धावा म्हणजेच काय, सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव होऊ शकेल. जो सर्वोत्तम खेळ तो या सामन्यामध्ये बाजी मारेल. मैदानामध्ये पाणी पाठवले जाते. कहाणी बदलेल. पाणी बरोबरच टेलिग्राम पाठवलंय, मेसेज पाठवलंय की इथून पुढे येणारे 18 बॉल कसे खेळायचे त्याची चर्चा रंगेल. काही सरांचं देखील प्रत्येक गोष्टीवर चांगले लक्ष. बाहेर सगळ्या घडामोडी आज लकी ड्रॉ याचं देखील चांगलं व्यवस्थापन त्यांनी केलं. बरोबरच आमच्यासोबत गुणलेखनाचं काम त्यांनी केलंय. या सर्व सहकाऱ्यांनी भरपूर योगदान दिलंय. लोक आते काही कारभार बनता काय असं म्हटलं